तुम्ही बघू शकता आमच्या विहिरीला पायऱ्या वगैरे नाहीत. त्यावेळी आपण एक नवीन जुगाड काढला आहे. त्याच्या साहाय्याने आपण नीट हाय अशी पलटी आपण विहिरीच्या पाण्यामध्ये सोडू शकतो. हे अगदी अलगद ही पलटी खाली जाणार आहे. ती कशी खाली जाते, त्याचा जुगाड काय आहे, त्यासाठी लागणारे साहित्य कोणकोणते ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात. तर ठेवा खाली घाल एक घाल घे. आता येते कसं काय घालायचं हो बरं घाल. खारी करतो का काय सगळंच त्यात घातलंच नाही होय. घाल. खारीक वेलदोड जायफळ आणि आपण आणि काय घातलंय? खारीक वेलदोड आणि जायफळ. खारीक जास्त आहे ना. आणि हे कसं आहे घाल. अजून काय घालणार? झालं गोळ शिजला घेतो. गोळ हिरगळ आहे सगळं. जरा बारीक मित्रांनो, सांगली कोल्हापूरकडे नव्याने पौर्णिमानंतर गुढीपाडव्यापर्यंत शेतकरी बांधवांची नदी व विहिरीमध्ये परडी सोडण्याची लगबग सुरू होते. शेतातील पीक निघालेले असते, नवीन धान्य घरी पोहोचलेले असते. शेत परत तयार करण्यापूर्वी परडी सोडण्याचा एक मोठा कार्यक्रम असतो. वर्षभर पिकासाठी नदी विहिरीमधून योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे आपले पीक चांगले आलेले आहे, त्याबद्दल जलदेवतेचे आभार मानण्याची शेतकरी बांधव नदी विहिरीत परडी सोडतात. परडीसाठी भाऊबंद, पाहुणे रावळे, मित्रमंडळी एकत्र येतात व पूजा करतात. ज्वारीच्या थाटापासून परडी तयार करतात. त्यावर नैवेद्य ठेवला जातो. नैवेद्यासाठी पुरणपोळी, गव्हाची खीर, भात, मसाले भात, भजी, सांडगे, आमटी, गुळवणी ठेवली जाते. केळी, नारळ, कापड, सुपारी, खारी, खोबरे, बदाम, लवंग ठेवून उकडीच्या कणकेचा दिवा ठेवून पूजा केली जाते व ती परडी नदी विहिरीत सोडली जाते. पूजा झाल्यानंतर परडीचा प्रसाद सर्वजण मिळून संपवतात. यामुळे लोक एकत्र येतात. सुखदुःखाची देवाणघेवाण होते. या प्रकारची पूजा बळीराजा प्रत्येक वर्षी करत असतो. ही जलदेवतेचे आभार मानण्याची परंपरा आहे. काय जुगाड करायला ते आजचं नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या विहिरीची परडीचा कार्यक्रम आहे इथं. आणि आमचे सगळे लोक इथे जमलेले आहेत. त्यांनी इथं परडी भरायचं काम चालू केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आमच्या विहिरीला पायऱ्या वगैरे नाहीत, पायरी नाहीत. त्यामुळे आम्ही एक प्रकारे जुगाड करून आम्ही ही परडी आम्ही पूर्ण विहिरीमध्ये सोडणार आहे. तो आम्हाला आता ह्या विहिरीमध्ये उतरता येत नाही,
तरीसुद्धा आम्ही या ते पलीकडे जे तुम्ही पाईप दिसताय त्या पाईपद्वारे आम्ही जुगाड करणार आहे. मित्रांनो, आम्ही आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जुगाड आता रेडी आहे. या जुगाडनुसार आम्ही कसं आता पुढं विहिरीमध्ये पलटी सोडतो. आपण काय करतो की आपल्याला विहिरीमध्ये एखाद्या पायऱ्या नसतात किंवा आपण तिथंच कडेला ठेवतो किंवा आपण वरून थोडंसं टाकलं जातं. पण आपण तसं न करता यावेळी आपण एक नवीन जुगाड काढला आहे. त्याच्या साहाय्याने आपण नीट हाय अशी पलटी आपण विहिरीच्या पाण्यामध्ये सोडू शकतो. तर आमच्या विहिरीला इथे काय पायऱ्या बिऱ्या काही नाहीत की जेणेकरून आपण पायऱ्यावरून खाली उतरून पाण्यामध्ये आपण पलटी सोडू शकतो. पण आम्ही या पाईपच्या साहाय्याने असं जुगाड केलं आहे की जेणेकरून अगदी अलगद आपण त्या विहिरीच्या पाण्यामध्ये पलटी आपण सोडू शकतो. तर आम्ही काही प्रकारे असं ऐकलं होतं की वरून टाकली जाते, त्यामुळे थोडं इकडे तिकडे दिवे हलण्याची संभावना असते. पण आम्ही असं न कर ही पलटी वरून टाकल्यामुळे ते दिवे विझण्याची संभावना असते. काही ठिकाणी दिवे विझतात सुद्धा. तर असं न करता आपण नीटनुटकेपणाने खाली आपण या विहिरीच्या पाण्यामध्ये पलटी ही सोडणार आहे. हे अगदी अलगद ही पलटी खाली जाणार आहे. ती कशी खाली जाते, त्याचा जुगाड काय आहे, त्यासाठी लागणारे साहित्य कोणकोणते ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला तर आता आपण ही पलटी सोडूया व त्यातील साहित्य कोणकोणते आहे त्या जुगाडासाठी ते आता आपण बघूया. हे घ्या सगळेजण घ्या ते सगळेजण घ्या ते काही सगळं झालं बरं. चला. बापू परडीबद्दल बोलणार आहे की नाही? मित्रांनो, आता आम्ही जो तुम्हाला मगाशी आमच्या सर्व्हिसने जे जुगाड सांगितला परडी सोडण्याचा, तो आता आम्ही इथून सोडणार आहे. त्याच्या अगोदर आमचे हे बापू आहेत, यांनी आता या परडीबद्दल माहिती सांगणार आहेत. बापू, मला सांगा, हे केव्हापासून प्रथा आहे तुम्ही बघताय? पूर्वीपासून वडिलापासून चालू आहे. हां हां पौष पौर्णिमेला हां चालू. बरं. ते फाल्गुन पौर्णिमे अमावस्येला हां हां हे संपतंय. आणि आपल्यात सगळ्यात मोठी आपल्या भोसे गावाची परडी आहे. कुठं होत होती आपल्या गावात? पाटील कंपनी कसं होत होते? रामगोंडा नाना पाटील हां. यांच्या वस्तीवर हां सर्व शेजारची शेतकरी मंडळी, हां घरा शेजारची लोक हां चांगलं 100-200 लोकांचं जेवण घालवतो. हां हां मग त्यावेळी नाहीतर सगळेजण मिळून यायचं, परडी सोडायची दिवस बुडायला. हां रात्री 8-9 वाजूस्तर आपलं जेवण खाण्याचा कार्यक्रम करायचा, नंतर गावाकडे जायचं. म्हणजे हे फार पूर्वीपासून ही फार पद्धत चालू आहे. पूर्वीपासून आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून. खीर वगैरे कायद्याने शिजत होते असं मी ऐकलं होतं. होय, खीर भात हां कुणाला जे आवडते काय हां ते इच्छेनुसार घालत होती जेवण. हे कशासाठी सोडली जाते? हे सात्या आसरा, हां सात्या आसराचं समाधान म्हणून नाहीतर हे करायचं असतंय. म्हणजे विहिरीमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये साती अस्त्र असतात, असं पहिल्यापासून आपली पहिल्यापासून परंपरा आहे ती. चालू आलंय. हां. आणि त्या साती अस्त्रासाठी हा निवद सोडला जातो. नैवेद्य सोडला जातो, त्यांची शांतता केली जाते. ठीक आहे मित्रांनो, आता बापूने आम्हाला ही माहिती दिलेली आहे परडीविषयी. आता आपण विहिरीमध्ये परडी आता सोडणार आहोत. अरे इकडं की अड्या दोरी हळूहळू सोड, हळूहळू एकदम हातात न जाईल का? सोड सोड सोड, हळूहळू सोड. चाललंय बरोबर, सोड सोड हळूहळू, एकदम जाईल बघ. ध्यान ठेव.
मित्रांनो तुम्ही बघू शकताय परडी कशी असते या जुगाडावर कशी व्यवस्थित खाली जाते हा. हे थांब 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 हे अंतर चुकून टाक. हा, बस, बस, दाबून दे, थंड. हा, हे सोड हळूहळू पुढे. हो थांब थांब जरा पुढे. बस, बस, बस. हा, हे सोड हळूहळू पुढे. सोड हळूहळू सोडत राहा सोडत राहा सोडत राहा हळू 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 सोड सोड हळूहळू सोड सोड हळूहळू सोड हे गेली काय बस बस हा पोचलं हे दाबून धर. हे सर मला पवायला काय करतो पवायल्या हा पवायल्या सोड बघू पवायला हे सोड बघू पुढच्याकडे बायकोवर आली हां पवा लागली एक एक शिंक्या कोपऱ्यात नाही दोरी दिव्यावर पडल्या दोरीला वर लागलं. दिव्यावर पडल्या दोरी हे दोरी निघतं का बघा निघल्या नाही वाटत नाही अजून निघली काय हं. हा, चालू कर व्हिडिओ चालतंय चालू कर हम्म. खाली खाली मित्रांनो तुम्ही बघू शकता दोरी पण आम्ही काढून घेतलेली आहे जुगाटावर या दोरी कशी निघली बघा ही आणि परडी व्यवस्थित आम्ही खाली सोडलेली आहे पुढं तुम्हाला सांगायचं म्हणजे पुढं ह्याला हुक होता आणि आम्ही दोरी नंतर परडी सोडल्यानंतर सैल केल्या हा हुक निघाला आहे आणि आम्ही ही दोरी आता काढून घेतलेली आहे मित्रांनो ह्या परडीचा जुगाड कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा परडी सोडताना जे आम्ही जुगाड केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो